श्री गणेश जयंती, विनायक चतुर्थी आणि तिलकुंद चतुर्थी तिन्ही योग हे एकाच दिवशी आज आलेले आहे. जानेवारी महिन्यामध्ये येणाऱ्या चतुर्थीला जनरली सगळेच जण किंवा आमच्या भागामध्ये म्हणजे विदर्भामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये गणपती बाप्पाला चतुर्थीच्या दिवशी जानेवारी महिन्यामध्ये आलेल्या चतुर्थीला गणपती बाप्पाला तीळ आणि गुळाचे असे मोदक प्रसाद म्हणून दिले जातात. तर तेच निमित्त साधून मी आज श्री गणेश जयंतीचं, विनायक चतुर्थीचं आणि तिलकुंद चतुर्थीचं एकत्र योग साधून मी गणपती बाप्पासाठी मोदकाचा प्रसाद बनवलेला आहे. त्यासाठी एका कढईमध्ये थोडंसं तूप घेऊन त्यामध्ये तीळ घातलेले आहे. तीळ जेव्हा आपण भाजतो तेव्हा त्या कढईमध्ये थोडंसं तूप घालून जर तीळ भाजले ना तर ते इकडे तिकडे उडत नाही आणि व्यवस्थित ते तिळाला ते तूप कोट होऊन ना एकदम छान रोस्ट होतात तीळ. तुम्ही एकदा करून बघा. नाहीतर जनरली आपण विदाऊट तूप जर आपण तीळ भाजले ना ते सगळीकडे उडतात आणि मग खूप मेस होतो. त्यासाठी थोडंसं तूप घालून घेतलं ना खूप बेटर होतं. त्याच कढईमध्ये आपण थोडंसं मी वेलची टाकली आणि नटमूगचा थोडा छोटा तुकडा होता तो पण टाकला. ते पण त्याबरोबर व्यवस्थित असे रोस्ट होते. बघा, एक पण तीळ माझं उडालेलं नाही आहे, इकडे तिकडे अजिबात मेस झालेलं नाही आहे. ते तीळ एक 10 मिनटं भाजल्यानंतर ते एका ताटात काढून घ्यायचे आणि त्याच कढईमध्ये थोडंसं तूप घालून गूळ अगदी थोडंसं अबोडधबोड मी वाटून घेतला होता. अगदी लो फ्लेमवर हे गूळ त्यामध्ये टाकायचं. गुळाचा आपल्याला पाक करायचं नाही आहे, तर नुसतं त्याचे मोठे मोठे थोडे गूळ आहे ते किसायला कंटाळा येतो म्हणून आपण ते मेल्ट करून घ्यायचे. नुसतं लो फ्लेमवर जरी आपण कढईमध्ये केलं तरी ते व्यवस्थित असे मेल्ट होऊन जातं आणि खूप जास्त नाही परतायचं आहे. ते अगदी 5 मिनटाच्या आत ते असे मेल्ट करून घ्यायचे आहे. खूप मेल्ट केलं तर ते पाक धरेल आणि मग लाडू कडक होऊ शकतात. त्यामुळे ते आपल्याला पाक करून घ्यायचं नाही आहे. हळूहळू चमच्याच्या मदतीने आपण ते गोळे फोडून घ्यायचे. ते गोळे पटापट मऊ झाल्यामुळे पटापट असे मेल्ट पण होतात आणि व्यवस्थित होतं. छोटा चमचा यूज केला तर बेटर होईल. लगेच 5 मिनटांनी आपण तो गॅस बंद करून घ्यायचा. तो पाक धरलेला नाही आहे, नुसतं गूळ मेल्ट झालेला आहे. आणि एका मिक्सरच्या भांड्यामध्ये मी आता हे तीळ घेतले आणि ते ग्राइंड करून घेणार आहे. व्यवस्थित असं थोडंसं रफली ग्राइंड केलेलं आहे मी. मला अगदी भुगा नको होता, त्यामुळे मी जरा असं दरदरीत वाटून घेतलं आहे. ते सरसरीत झालं आहे छान. लगेचच त्या कढईमध्ये मी थोडेसे ड्रायफ्रूट्स घातले. ते ड्रायफ्रूट्स गूळ आता गरमच आहे तर ते ड्रायफ्रूट्समध्ये ते ड्रायफ्रूट्स त्या गुळामध्ये आपण मिक्स करून घ्यायचे आणि ते ड्रायफ्रूट्स गरम स्टीममुळेच असे क्रिस्पी होऊन जाणार आहे. त्यामुळे ते वेगळे असे भाजून किंवा रोस्ट करून घ्यायची गरज नाही आहे. हेच झालेलं गुळाचं सारण मी आता हे तिळाच्या ग्राइंड केलेल्या सारणामध्ये घातलं आहे आणि हळूहळू ती जरा गरम असतानाच घालायचं आणि थोडंसं कोमट झालं तर चालेल, पण अगदीच गार नको व्हायला, म्हणजे वळायला पण फटाफट इझी होतात आपल्याला मोदक किंवा लाडू, तिळाचे लाडू किंवा मोदक. पण मी आज आपल्या चतुर्थी गणपती बाप्पाच्या श्री गणेश जयंतीच्या निमित्ताने मी हे बाप्पासाठी मोदक बनवते आहे म्हणून मी ते मोदकाच्याच साच्यामध्ये भरून करणार आहे. इथे हळूहळू हाताने मिक्स केल्यानंतर मला थोडंसं गरम वाटत होतं हाताला, त्यामुळे मी चमचा घेतला आणि चमच्याने मिक्स करत होते. कुठे गोळे पण राहिले का नाही हे बघण्यासाठी मी परत हाताने मिक्स करत गेले, पण अजिबात गोळे राहिले नव्हते आणि बदाम पण असले क्रिस्पी झाले होते ना, मस्त कुरकुरीत. असं हळूहळू एकसारखं एकजीव करून घेतल्यानंतर तिळाचं सारण ते पूर्ण कुठे काही गोळे राहिले का चेक करायचं आणि मिक्स करून घ्यायचं वन बाय वन असं. त्यानंतर लगेचच मला एका मोदकाच्या साच्यामध्ये घालून हे मोदक वळून घ्यायचे होते. तर मी असं वन बाय वन हाताने त्यामध्ये तिळाचं सारण भरून इतकं व्यवस्थित सारण झालं आहे ना ते की असे लाडू बनवायला आणि बांधायला पण मला हाताने बांधल्या जात होते, इतके इझी झाले. मोदकाच्या साच्यामध्ये मी हे तिळाचे सारण भरून घेतलं आणि वन बाय वन माझे तिळाचे लाडू, तिळाचे मोदक बनवत गेले. किती सुबक आणि सुंदर देखणे मोदक झालेले आहे गणपती बाप्पासाठी. असे वन बाय वन करत मी फटाफट असे माझे गणपती बाप्पासाठी
मोदक रेडी झाले आहेत आणि गणपती बाप्पाला प्रसाद म्हणून मी हा बाप्पाला बनवला आहे. तुम्ही असं एकदा खरंच ट्राय करू शकता. खूप मस्त बनले आहेत लाडू. अजिबात कुठे असे पडले नाही, घसरले नाही, तीळ एकदम ड्राय झाले नाही आणि फटाफट होणारे हे आहे हे मोदक.